बातमी गाईच्या दुधाची किंमत ही 2 रुपयांनी वाढली आहे। पुण्यामध्ये झालेल्या दूध उत्पादकांच्या बैठकीनंतर आजपासून प्रति लिटर 2 रुपये दर हा जास्तीचा आकारला जाणार आहे। ग्राहकांना आता 56 रुपये प्रति लिटर दूध हे मिळणार आहे। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, 2 रुपयांनी ही वाढ करण्यात आलेली आहे, अधिक माहिती द्याल गाईच्या दुधासंदर्भात? काल कल्याणनगर इथे दूध संघाच्या बैठकीमध्ये सर्वच खासगी दूध उत्पादक संघ, ज्याच्यामध्ये चितळे डेअरी, पराग मिल्क, गोविंद दूध, नेचर डिलाइट, ऊर्जा दूध, राजहंस, संत कृपा, म्हणजे महाराष्ट्रातले सगळ्यात महत्त्वाचे जेवढे मोठे सप्लायर आहेत त्या सगळ्यांची एक बैठक झाली आणि त्यांनी दूध संघ विकत असलेल्या दूध दरामध्ये 2 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि 1 तारखेपासून खरं तर ही दूध दरवाढ होणार होती, परंतु ती आजपासूनच लागू झालेली आहे। काही दिवसापूर्वीच म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये वाढ झालेली होती। काही वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून राज्य सरकारनं दुधाच्या पावडरला, दूध पावडरला सबसिडी द्यावी अशी मागणी होती। त्या संदर्भात एक बैठक ही विधिमंडळामध्ये मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये झाली होती आणि त्यावेळेला 35 रुपये दुधाचा दर असावा असा निर्णय झाला होता। तोही दर परवडत नाही असं दूध संघाचं मत आहे आणि म्हणून ही 2 रुपयाची दूध दरवाढ झालेली आहे। आता फक्त शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्रश्न एवढाच आहे की दूध उत्पादक संघाने हा निर्णय घेतला, तो ग्राहकावरती लादला, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा केव्हा फायदा होणार हा खरा प्रश्न आहे। कारण 18 रुपयापासून 24 रुपयापर्यंत दूध खरेदी होते आपल्याकडे। नक्कीच राहुल, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना याचा कधी फायदा होणार हाच प्रश्न आहे, मात्र आता सर्वसामान्यांना 2 रुपये महाग दूध हे गाईचं घ्यावं लागणार आहे।